4,500 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाला सामोरे जात असलेल्या शिवम असोसिएट संस्थेचे प्रमुख शिवानंद नीलनवर यांना CID अधिकाऱ्यांनी सोमवारी उशिरा रात्री बेंगळुरूहून बेळगावला आणले आहे. नीलनवर यांना माळमारुती पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात येत असून न्यायालयाने दिलेल्या 10 दिवसांच्या CID कोठडीची मुदत 27 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे एक दिवस आधीच त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. उद्या न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे आजच न्यायाधीशांसमोर हजर करण्याची तयारी CIDने केल्याचे समजते. दरम्यान या प्रकरणात नीलनवर यांची पत्नी अभिनेता अभिलाष तसेच व्यावसायिक भागीदार सुभाष यांना CIDने नोटीस बजावली होती. तपासासाठी हजर राहण्याच्या सूचनेनुसार तिघेही मंगळवारी माळमारुती पोलीस ठाण्यात CID अधिकाऱ्यांसमोर हजर झाले असून त्यांच्याकडूनही महत्त्वाची माहिती गोळा केली जात आहे. प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केल्याचा संशय असलेल्या आलिशान वाहनांच्या जप्तीची कारवाईही CIDने सुरू केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या डिफेंडर, मर्सिडीज बेन्झ आणि वेलफायर कार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बहुकोटी फसवणूक प्रकरणातील CID तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून पुढील घडामोडीकडे गुंतवणूकदार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. ನೂರು ವರ್ಷಗಳು 100 ದಿನಗಳು ಮೇಕಿಂಗ್ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಭೀಮಾ ಲೆಗಸಿ ಫೆಸ್ಟ್ 100 ಡೇಸ್ ಆಫರ್. ಚಿನ್ನ, ಬೆಳ್ಳಿ ಮತ್ತು ವಜ್ರದ ಮೇಲಿನ ಮೇಕಿಂಗ್ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ 100% ವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ ಪಡೆಯಿರಿ. ಮತ್ತು ಪ್ರತಿ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮೌಲ್ಯದ ವಜ್ರದ ಮೇಲೆ 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಉಚಿತವಾಗಿ ಪಡೆಯಿರಿ. ಎಲ್ಲಾ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.